संतांची अभंगवाणी, जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं आपल्या जीवनामध्ये जर पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी. या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण करायचंय. कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा, तुझा तू विचार करी बापा, तुझा तू विचार करी बापा. सोयरा तू देव करिपा संसारी, 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 वाया हव भरी होऊ नका, वाया हव भरी होऊ नका, वाया हव भरी होऊ नका. देत अद्वैत टाकूनी परता, देत अद्वैत टाकूनी परता, देत अद्वैत टाकूनी परता, देत अद्वैत टाकूनी परता, होई वासरता देवा पायी, होई वासरता देवा पायी, होई वासरता देवा पायी. एका जनार्दनी देवाविन तुझ, एका जनार्दनी देवाविन तुझ, एका जनार्दनी देवाविन तुझ, एका जनार्दनी देवाविन तुझ, राखील पासहज कोण दुजा, राखील पासहज कोण दुजा, राखील पासहज कोण दुजा. कोणाचे घरदार
मृगजळ संसार तुझा तू विचार करी बापा स्वयरा तू देव करी पा संसारी वाया हव भरी होऊ नका द्वेत द्वेत टाकुनी परता होई बा सरता देवा पायी एका जनार्दनी देवाविन तुझ राखील पासज कोण दुजा संत एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग। या 4 चरणाच्या अभंगामध्ये सर्वात पहिला जो चरण आहे त्या चरणामध्ये आपल्या सर्वांना त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी तर दिलेलंच आहे, परंतु ते त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही, त्यांनी दिलेलं उत्तर सत्य आहे की असत्य आहे, याचा विचार आपल्या सर्वांना त्यांनी करायला सांगितलेला आहे। जेवढेही महापुरुष होऊन गेले किंवा आता आहे ते महापुरुष, ते संत, ते सद्गुरू कुणालाही कधीही चुकून देखील आदेश देत नाही। नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की संत कधीही आदेश देत नाही, ते उपदेश करतात, समजून सांगतात। म्हणून जे ज्ञानी असतात, विवेकी असतात, विचारी असतात, धर्मात्मा असतात, पुण्यात्मा असतात, तर ते काय करतात की त्यांना माहित आहे की संत आदेश देत नाही, तर ते काय करतात की संतांचा उपदेश, आदेश समजून ते आपल्या जीवनामध्ये पालन करतात। उपदेश आदेश म्हणून ते पालन का करतात? कारण त्यांना माहित असतं जसं न्यायालय आदेश देत असतं आणि तो आदेश, न्यायालयाचा आदेश जर पालन केला नाही तर आदेशाची अवहेलना केली, आदेशाचा अपमान केला असं समजून ज्यानं तो आदेश मानला नाही तर त्याला जेलमध्ये टाकल्या जातं, तिथं यातना दिल्या जातात। तसं संतांचा उपदेश, आदेश समजून का पालन करायचा? कारण संत तर कधी आदेश देत नाही, त्यांनी उपदेश जो केला तो पालन नाही केला तर त्याला कोणी जेलमध्ये टाकत नाही। जसे आपण सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा रात्रीच्या शांत वातावरणामध्ये, अंधारामध्ये
एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन बसले आहात. आपल्याला काही आदेश नाहीये की आपण सत्संगाला आलंच पाहिजे, वाणी ऐकलीच पाहिजे, अन्यथा आपल्याला जेलमध्ये टाकल्या जाईल, असा काही आदेश नाही. आदेश नसताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जे या ठिकाणी उपदेश श्रवण करण्यासाठी आले आहात, त्याचं कारण काय? आदेश नाही कुणाचा, तर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहात. तर ज्ञानी धर्मात्मा पुण्यात्मा जाणतात, संत आदेश देत नाही, जे उपदेश करतात त्या उपदेशाची अवहेलना जर केली तर जेलमध्ये टाकल्या जात नाही, परंतु असा एक नियम आहे प्रकृतीचा, या सृष्टीचा, की काळ येतो आणि अशा जीवांना नरकामध्ये नेतो. जसं आदेशाचं पालन नाही केलं तर जेलमध्ये टाकलं तर तिथे यातना दिल्या जातात, आणि संतांच्या उपदेशाचं पालन नाही केलं तर नरकामध्ये आणि त्याच्यानंतर 84च्या गतीला पाठवून दिलं जातं, म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला पाठवून दिलं जातं. सांगायचं तात्पर्य, संत आदेश देत नाही, संत उपदेश करतात, समजून सांगतात. आम्ही जे सांगितलं ते तुम्ही पालन केलंच पाहिजे असं काही संत सांगत नाही, असं काही आदेश देत नाही. ते समजून सांगतात, उपदेश करतात की आम्ही जे सांगितलं, म्हणजे संतांनी जे सांगितलं ते सत्य आहे किंवा असत्य आहे, याचा विचार आपण स्वतः करा. जसं आता सांगितलं की हा जो 4 चरणाचा अभंग आहे, तर पहिल्या चरणामध्ये एक प्रश्न विचारला. कोणता प्रश्न? की एकनाथ महाराजांनी जो प्रश्न विचारला पहिल्या चरणामध्ये, तर ते म्हणतात, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा, तुझा तू विचार करी बापा, तुझा तू विचार करी बापा. प्रश्न विचारला, कोणाचे घरदार? घरदार म्हणजे घर आणि घराचं दार, एवढं सीमित त्याचा अर्थ नाही. म्हणजे या संसारामध्ये जे काय आपलं आपण मानतात ते सर्व कुणाचं आहे. कोणाचे घरदार? घर दार म्हणजे ज्याला आपलं मानतो. या संसारामध्ये जेही आपलं आहे असं मानतो, घर असेल, बंगला असेल, गाडी असेल, पैसा असेल, नातेसंबंध असेल,
ते सर्व कुणाचं आहे? आपण थोडासा विचार करा. प्रश्न विचारला की कोणाचे घरदार, हे सर्व कुणाचं आहे? याचा अर्थ संतांना माहित नाही असं नाही, माहिती आहे. विचार करावा आपण स्वतः आणि आपण निर्णय घ्यावा, या उद्देशानं हा प्रश्न आपल्या सर्वांना विचारला. कुणाचे घरदार? उत्तर सांगितलं की मृगजळ संसार. हा संपूर्ण संसार जो आहे मृगजळ प्रमाण मिथ्या आहे. मृगजळ म्हणजे मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. मरुभूमीमध्ये जिथं वाळवंटमय प्रदेश असतो त्या ठिकाणी भर दुपारी जर बघितलं तर त्या ठिकाणी झळ्या ज्या पाण्याप्रमाणे भासतात. हरणीसारखे काही पशु त्या ठिकाणी पाणी समजून पिण्यासाठी पळत जातात. तिथं गेल्यानंतर तेवढंच अंतरावर ते पुढं दिसतं, तिथं गेल्यानंतर तेवढंच अंतरावर ते पुढं दिसतं. किंवा नवीनच डांबरी रोड झाला असेल, गाडीमध्ये समोर बसले असेल तर समोर दिसतं की पाणी रोडवर ते पडलेलं आहे. तिथं जावं तर तिथं पाणी नसतं, तेवढ्याच अंतरावर ते पुढं भासतं. असतं असं नाही, भासतं. तसं हा जो संसार आहे मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. जसं मृगजळ पिऊन कोणी तृप्त होत नाही, तसा हा संसार जो आहे, संसारातल्या वस्तू आहे, प्राप्त करून कोणीही तृप्त होऊ शकत नाही. जसं हरणी पळत राहतात की तिथपर्यंत गेल्यानंतर पाणी मिळेल, तिथपर्यंत गेल्यानंतर पाणी मिळेल, तसं जीवाची अवस्था आहे. एवढं मिळालं की सुख मिळेल, तेवढं मिळालं की सुख मिळेल, लग्न झालं की सुख मिळेल, मुलं बाळ झाले की सुख मिळेल, त्यांचे लग्न झाले, सून घरामध्ये आले की सुख मिळेल. सुख काही मिळत नाही. मग असं वाटतं की मसनामध्ये गेल्यानंतर सुख मिळेल, तिथंही मिळत नाही. सांगायचं तात्पर्य, हा सर्व संसार जो आहे मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. आहे किंवा नाही? तुझा तू विचार करी बापा. आपण विचार करा. संत सांगतात म्हणूनच आपण ऐका असं नाही, माना असं नाही. संत म्हणतात की आपण स्वतः जाणा की हा संसार कसा आहे. संतांनी तर सांगितलं की कुणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा. हा संसार, सर्वजण संसार करतात, सर्वजण संसारामध्ये राहतात. हा संसार आहे कसा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. संसार जाणा, संसारातल्या व्यक्ती कशा आहेत ते जाणा, संसारातले पदार्थ कसे आहेत ते जाणलं पाहिजे. का जाणलं पाहिजे? कधी कधी जाणत नाही आणि मग पश्चाताप करतात. बरेचसे लोक म्हणतात मला माहीतच नाही हो तो माणूस असा आहे, मला माहीतच नाही हो ती बाई अशी आहे, मला माहीतच नाही हो, मला कळालंच नाही की ती मुलगी अशी आहे, मुलगा असा आहे. नाहीतर मग मी हे सर्व
संबंध जोडलेच नसते. सांगायचं तात्पर्य पुरेपूर ज्ञान नसल्यामुळं पश्चाताप करण्याची पाळी येते. सांगायचं तात्पर्य जो संसार करत नाही तो संसार करण्यासाठी धडपडतो आणि ज्यावेळेस संसाराचं नश्वरता त्याला कळते नंतर तो संसारापासून सुटण्याचा प्रयास करतो. आणि त्याच्या मनामध्ये पश्चातापाची भावना असते की सुरुवातीला मला हे सर्व काही कळालंच नाही. सांगायचं तात्पर्य की आज आपण हे जाणून घ्यायचंय की हा संसार आहे कसा. संसार करू नका असं म्हणत नाही, परंतु जो संसार आपल्याला करायचा आहे त्या संसाराचं स्वरूप काय आहे हे आपण लक्षपूर्वक ऐकायचंय. नंतर हा संसार कसा आहे जाणून घ्यायचा आहे. मग भले आपण संसार करा, परंतु हा संसार आहे कसा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून संसाराचं एक स्वरूप आता सांगितलं की संसार मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. असं केवळ संत सांगतात असं नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात किंवा भगवंत सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुना ऐसे निपाही अद्यंतो येयासी नाही, माझी स्थिती आभासे काही परिटवाळते. अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्वांना सांगतायत हा जो संसार आहे याची सुरुवातही नाही आणि याचा शेवटही नाही. जसं मृगजळाचं, मृगजळ कुठून उगम पावतं आणि कुठं मिळतं असं नाही. जसं ब्रह्मगिरीहून निघे, ब्रह्मगिरीहून न निघे आणि समुद्री किरण रिघे, माझे दिसे वावगे मृगांबू जैसे. मृगांबू मृगजळ ब्रह्मगिरीहून निघत नाही, समुद्रालाही मिळत नाही, परंतु मध्यंतरी ते दिसतं. किंवा मृगजळ सकाळी नसतं, संध्याकाळी नसतं, दुपारा असतं असं नाही, दुपारा भासतं. मृगजळ केव्हाच नसतं, केवळ भासतं. तसं संसार प्रपंच पूर्वी होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, ही सर्वथा सेना. सांगायचं तात्पर्य हा सर्व संसार प्रपंच पूर्वी होता नंतर राहणारे असं नाही. जसं मृगजळ सुरुवातीला नसतं नंतरही नसतं आता भासतं, तसा हा संसार कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा. म्हणून आपण काय करा, हा संसार कसा आहे संत सांगतात, भगवंत सांगतात. या जन्माच्या किंवा मागच्या जन्माच्या
अनुभवानं स्वानुभवानं योगी पुरुष सांगतात, किंवा काही अनुभव घेतल्यानंतर सांगतात की हा जो सर्व संसार आहे हा सर्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. तर आपण काय करा, आपण विचार करा. कोणता विचार करा? कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा, तुझा तू विचार करी बापा, तुझा तू विचार करी बापा. कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा. विचार करा. केला? आता करा, घरी गेल्यानंतर करा, उद्या करा, परवा करा, या वर्षी करा, पुढच्या वर्षी करा, या जन्मात करा किंवा पुढच्या जन्मात करा, परंतु करा. पुढच्या जन्मात करा याचा अर्थ पुढच्या जन्मात नका करू. ज्ञानी पुरुष कल करे सो आज कर, आज कर सो अभी, पल में प्रलय होएगा, बहुरी करेगा कभी. विचार करा की हे सर्व संसार जो आहे हे घरदार आहे, जमीन जुमला आहे, कोणाचं आहे? आता काय काय म्हणतील, हा केला विचार, आमचंच आहे. लागल्यास कागदपत्र बघा, आमच्याच नावावर आहे. एवढा सहजी उत्तर जर असतं, सहजासहजी जर उत्तर असतं, तर एवढा विचार करायला संतांनी सांगितलंच नसतं. थोडस अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की ज्याला आपण आपलं मानतो ते खरोखर आपलं आहेच का? अजूनही परत विचार करा. आपलं मानतो पण आपलं आहे का? जसं एखाद्या घरामध्ये अनेक जण राहतात आणि त्यांना जर विचारलं, जसं एखादा व्यक्ती राहत असेल, दुसऱ्या व्यक्तीनं जर विचारलं का हो घर कोणाचं आहे, तो म्हणतो माझंच आहे. त्या घरामध्ये एखादी स्त्री राहत असेल, दुसऱ्या स्त्रीनं जर विचारलं की बाई घर कोणाचं आहे, ती म्हणते या ना माझंच घर आहे. त्या घरामध्ये राहणाऱ्या मुलीला दुसऱ्या मुलीनं जर विचारलं घर कोणाचं आहे, ती म्हणतो माझंच घर आहे. त्या घरामध्ये राहणाऱ्या मुलाला जर दुसऱ्या मुलानं प्रश्न विचारला की करे घर कोणाचं आहे, तो म्हणतो माझंच आहे. एवढंच काय, त्या घरामध्ये जे मांजर राहतं ना, दुसरं मांजर आलं तर ते म्हणतो म्याओ, इथं नाही यायचं, हे घर माझं आहे, या घरातले उंदीर माझे आहे. त्या घरामध्ये राहणारं कुत्र दुसऱ्या कुत्र्याला येऊ देत नाही, कारण ते मानतं की हे घर माझं आहे. आता विचार करा, एवढे जण ज्या घराला आपलं मानतात ते घर नेमकं मग आता आहे कुणाचं?
भले आपल्या नावावर असेल, 200-400 वर्षापूर्वी ते कुणाच्या नावावर होतं? 200-400 वर्षानंतर कुणाच्या नावावर राहणार आहे? पूर्वी ह्याच घराला, ह्याच जमिनीला दुसरे आपले मानत होते, याच्यासाठी सर्व भांडणं चालू होते. काही दिवसानंतर ह्याच जमिनीसाठी, ह्याच घरासाठी दुसरे भांडत राहतील, कारण ते आपलं मानतील, माझं मानतील. विचार करा, आहे कुणाचं? एवढं समजून सांगूनही आपल्या लक्षात येत नसेल तर त्याच्यासाठी एका ठिकाणी एक मोठी महाडी, हवेली, ज्या हवेलीमध्ये, महाडीमध्ये किराण्याचं दुकान, ज्या दुकानामध्ये एक तरुण सेठ बसलेला होता आणि दुकानाच्या समोरच बाजूला नारद मुनी आणि तुंबरू बसले होते. तेवढ्यामध्ये एक व्यक्ती काही बोकडांना घेऊन निघाला होता त्या गल्लीनं. तेवढ्यामध्ये सर्व बोकड तर पुढे चालले गेले, परंतु एक बोकड मात्र त्या कळपातून निघालं आणि सरळ त्या माडीमध्ये जे दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये एक शेंगदाण्याचं पोत भरलेलं होतं. ते बोकड सरळ तिथं गेलं आणि 2-3 दाणे खाण्यासाठी त्यानं आपल्या मुखामध्ये घेतले आणि त्या क्षणी त्या तरुण शेठची दृष्टी त्या बोकडाकडे गेली की 2-3 शेंगदाणे त्यानं खाण्यासाठी तोंडामध्ये घेतले. त्या शेठनं असा बुक्का मारला त्याच्या मानेवरती की ते सर्व शेंगदाणे खाली पडले, एकही शेंगदाणा तोंडात राहिला नाही आणि ते मोठ्यानं ओरडलं, म्या. ते दृश्य बघितलं आणि नारद मुनीला थोडंसं हसू आलं. मोठ्यानं हसले असं नाही, परंतु थोडंसं हसू आलं, जे तुंबरूच्या लक्षात आलं. तुंबरूला मोठं आश्चर्य वाटलं की आपल्या गुरुदेवांना, नारद मुनीला हसू का बरं आलं. खरं म्हणजे त्या बोकड्यानं खाण्यासाठी 2-3 शेंगदाणे घेतले होते, एक शेंगदाणाही पोटामध्ये गेला नाही, मार मात्र पडला आणि गुरुदेवांना हसू का बरं आलं. नारद म्हटले की तुंबरू, संत किती समजून सांगतात, विचार करायला लावतात. कोणाचे घरदार, मृगजळ, संसार, तुझा तू विचार करी बापा, परंतु लोकांना काय झालं काही कळत नाही. लोक विचारच करत नाही, विचारच करत नाही. म्हटले झालं काय नेमकं? म्हटले हा जो बोकड बघितला ना, म्हटले हो, ज्याच्या मुखामध्ये एक शेंगदाणा देखील गेला नाही, मार मात्र पडला. म्हटले हा बोकड जे आहे तर कोण आहे माहिती आहे? म्हटले कोण आहे? म्हणे ज्यानं बुक्का मारला त्या शेठचाच बाप आहे, शेठचाच बाप आहे. म्हटले बोकड आणि शेठचा बाप? म्हटले या जन्मातला नाही, मागच्या जन्मामधला. मागच्या जन्मी हा जो बोकड तुला दिसतोय ना, या हवेलीचा, या दुकानाचा तो मालक होता.
ज्यानं अनितीनं हे सर्व धन कमवलं, कशासाठी? की सर्व माझ्या मुलाला काम येईल आणि मुलगा माझी सेवा करेल, याच्यासाठी अनितीनं त्यानं सर्व जमवलं. अनिती म्हणजे 100 रुपयाचे 125 रुपये करणं काही पाप नाही. संत सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. नीतीनं न्यायानं मर्यादेनं धन कमवलं पाहिजे, थोडं बहुत दानही केलं पाहिजे. परंतु दान तर सोडा, परंतु या सेठनं काय केलं? अनितीनं हे सर्व जमवलं. काय करायचं? वस्तू आणल्यानंतर एकतर त्याच्यामध्ये भेसळ करायचा, भेसळ करूनही त्याचं समाधान व्हायचं नाही. 100 रुपये व्यापारामध्ये गुंतवले असेल, 125 रुपये करणं काही पाप नाही, परंतु 100चे 1000 करणं हे मात्र पाप आहे, चांगलं नाही. आणि ते करण्यासाठी देखील हा काय करायचा? एकतर भेसळ करायचा, मोजताना दांडी मारायचा म्हणजे कमी द्यायचा. एवढं करू नये, जास्त किमतीलाही विकायचा, एवढं करून त्याचं समाधान नाही व्हायचं, कमी देऊन दांडी मारून. जो पदार्थ त्याच्या पिशवीमध्ये टाकला, शेंगदाणे असेल, गुळ असेल, तिथून थोडासा काढून घ्यायचा आणि परत खाऊन घ्यायचा, इकडं पोत्याला हात नाही लावायचा. एवढं जमवलं कमवलं कशासाठी? माझ्या मुलाला काम येईल. आणि अशा प्रकारे अनितीनं धन हे सर्व कमवलं जमवलं, लोकांचं खाऊन आपलं मांस वाढवलं. त्याच्यामुळं त्याची अशी दुर्दशा झाली की तो बोकडाच्या गतीला झाला. आता मेल्यानंतर एक दिवस तो मेला आणि बोकडाच्या गतीला गेला. पूर्वजन्माची थोडीशी स्मृती प्रत्येक जीवाला असते, काहींना जास्त काहींना कमी. जसं असं म्हणतात की बहिणाबाईला म्हणजे महान संत बहिणाबाईला कित्येक जन्माचं स्मरण होतं, तसं थोडी बहुत स्मृती प्रत्येक जीवाला असते. त्याप्रमाणे त्या बोकड्यालाही ती थोडीशी स्मृती होती, बाकी ते चालले गेले, पण त्याला असं वाटलं की आपलंच दुकान आहे आणि आपलाच मुलगा आहे. त्या ठिकाणी गेला, खाण्यासाठी तर काही मिळालं नाही, परंतु मार पडला, मोठ्यानं ओरडला, म्या, हे सर्व म्या केलेलं आहे, मी केलेलं आहे. पण आता उपयोग काय? सांगायचं तात्पर्य की अशी दुर्दशा होऊ नये याच्यासाठी संत सांगतात की कोणाचे घरदार मृगजळ संसार तुझा तू विचार करी बापा. संसार कसा आहे हे आज जाणून घ्यायचंय. एक लक्षण सांगितलं की मृगजळाप्रमाणे तो मिथ्या आहे. किंवा एकनाथ महाराजांनी संसार केला नाही असं नाही, परंतु त्यांनी जाणून केला. त्यांच्या घरामध्ये वाड्यामध्ये परमात्मा नौकराच्या रूपानं श्रीखंडाच्या रूपानं आले, त्यांचं सर्व कार्य केलं, तसं आपलंही करेन. परंतु त्याच्यासाठी जसं त्यांनी संसाराचं स्वरूप जाणलं होतं आणि जाणून त्यांनी जसा संसार केला तसा आपणही करा, हा याच्या मागचा उद्देश आहे. एकनाथ महाराज सांगतात की
मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. नामदेव महाराजांनी संसार केला, त्यांचाही संसार परमात्म्यानं पांडुरंगानं चालवला. असं म्हणतात की नामदेवाचं लग्न तर पांडुरंगानं करून दिलं होतं. सांगायचं तात्पर्य, नामदेवांनी देखील संसार कसा आहे हे जाणून घेतलं होतं. आणि म्हणून संसार कसा आहे तर आपल्या अनुभवानं स्वानुभवानं नामदेव महाराज सांगतात, जळे बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, जळे बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसे नाती, क्षण न लागता दिसे नाती, क्षण न लागता दिसे नाती. ऐसा संसार पाहता पाहता, ऐसा संसार पाहता पाहता, ऐसा संसार पाहता पाहता, ऐसा संसार पाहता पाहता, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही. जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही.